पिंपळगाव बसवंत परिसरात अवैधरित्या गांजाची विक्री करणाऱ्या इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा। 23 किलो 610 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पिंपळगाव शहरातील उंबरखेड रोड परिसरात एक इसम हा अवैधरित्या अंमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या विक्री करणारा इसम नामे अनिकेत संदीप खैरनार वय 22 यास ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून किंमत रुपये 4,72,200चा 23 किलो 610 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे। सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध पिंपळगाव पोलीस ठाण्यास NDPS कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री आदित्य मिलखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव, पोलीस अंमलदार नवनाथ वाघमोडे, संदीप नागपुरे, सतीश जगताप, किशोर खराटे, सतीश घुटे, विश्वनाथ धारबळे, योगिता काकड, किशोर बोडके, बालाजी कुंटेवाड, चालक पोलीस हवालदार संतोष पाटील, तानाजी झुरडे यांची पथकाने वरील प्रमाणे कारवाई केली आहे। 25 तारखेला पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजा विक्रीसाठी एक संशयित इसम येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर LCBचे प्रभारी अधिकारी श्री मगर आणि त्यांच्या टीमने सापळा रचला। त्याच्यामध्ये एका व्यक्तीला संशयास्पद अवस्थेमध्ये मिळून आल्यानंतर त्याची झडती घेतली असती, त्याच्या वाहनाची झडती घेतली असता त्याच्यामध्ये 23 किलो गांजा मिळून आला। साधारणतः 4.5 लाख रुपये किमतीचा एक मुद्देमाल आहे। या बाबतीमध्ये पिंपळगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पिंपळगावचे प्रभारी अधिकारी। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।